यंदा राज्यातल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या 2 मे पासून सुरू होत आहेत, तर विद्यार्थ्यांचं नवं शैक्षणिक वर्ष 16 जून पासून सुरू होणार आहे। विदर्भातील शाळा 23 जून पासून सुरू होतील, तर शालेय शिक्षण विभागानं शाळांच्या सुट्ट्यांच्या नियोजनाची घोषणा केली आहे। सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना गुरुवारपासून 2 मे पासून उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर परीक्षा सुरू झाल्या। 4 जिल्ह्यातील 80 केंद्रावर परीक्षा होते, तर या केंद्रांवर तब्बल 30,000 विद्यार्थी परीक्षेला बसलेत। पहिल्याच दिवशी विभागातील 3 परीक्षा केंद्रांना सरप्राईज व्हिजिट दिली असता 36 कॉपी बहाद्दर आढळून आले। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कोल्हापूरकरांनी 4 चाकी आणि दुचाकी वाहन खरेदीला पसंती दिली आहे। कोल्हापूरकरांनी वाहन खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। निमित्त कोणतेही असो, महागड्या वस्तू खरेदी करण्याचा छंद कोल्हापूरकरांना गेल्या अनेक वर्षापासून आहे। हीच दृश्य आज कोल्हापूरच्या बाजारपेठेत दिसून आली आहे। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाण्यासाठी महिलांनी नगरपंचायतीवर हंडा मोर्चा काढला। पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते, मात्र नगरपंचायतीचं पाणी टंचाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत। अनेक वसाहतींमध्ये कमी दाबानं पाणी येणं, काही भागात पाणी न पोहोचणं अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत। गेल्या 2 महिन्यात महापालिकेच्या 8ही क्षेत्रीय कार्यालयामध्ये पाण्यासंदर्भात 1810 तक्रारी दाखल झाल्या। अमरावतीच्या यावली शहीद इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला। यावेळी हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। तुकडोजी महाराजांनी कीर्तनातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिल्याचं यावेळी बळवंत वानखेडे यांनी म्हटलेलं आहे। मृदा आणि जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेत सहभाग घेतला। त्यांनी राजराजेश्वर मंदिरात महाआरती करून विविध किल्ल्यांची माती, नद्यांचं पाणी जलकलशात विसर्जित केलं। यावेळी त्यांनी उद्योगांमधून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यासंदर्भात कडक नियम लागू करणार असल्याची माहिती दिली। पुण्यातील दगडूशेठ मंदिरात सकाळी 11:09 श्री गणेश आणि शारदा देवीचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम सोहळा पार पडला। गाणपत्य संप्रदायातील परंपरेनुसार या विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं। दुसरीकडे अक्षय तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात तब्बल 11,000 आंब्यांचा महानैवेद्यही दाखवण्यात आला। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गणपती पुळे इथं मंदिरामध्ये बाप्पाला आंब्याची आरास करण्यात आली। यावेळी जवळपास 1000 हापूस आंबे वापरण्यात आले। पहलगाम हल्ल्यानंतर उरण परिसरातील सागरी गस्तीत वाढ केली आहे। उरण, न्हावाशेवा, मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सागरी क्षेत्रात नौदल आणि अन्य सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे। या सागरी क्षेत्रात 3 गस्ती नौका तैनात आहेत। हिंगोली जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने उपक्रम हाती घेतलाय। यात मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी सहभाग घेतला। दरम्यान कार्यालयाची बुकिंग करताना वधू आणि वराचा जन्म दाखल्याची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। सांगली बाजार समितीत हळदीला उच्चांकित दर मिळाला। प्रति क्विंटल हळदीला 15,000चा दर मिळाला, तर मध्यम दर्जाच्या हळदीला 14 ते 14,500चा दर मिळाला।